जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कामगार आयुक्त कार्यालय कुचकामी, संघटनांकडून तीव्र नाराजी. शहरातील असंघटित उद्योगांमध्ये वाढत चाललेल्या कामगारांच्या समस्यांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे कामगार संघटनांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कामगारांच्या तक्रारींवर वेळेत कारवाई होत नाही, औद्योगिक अपघात वाढत आहेत आणि संबंधित कार्यालयाचा कारखानदारांवर कोणताही वचक राहिलेला नाही, असा गंभीर आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आला. या संदर्भातील निवेदन आज सहाय्यक कामगार आयुक्त माननीय जानकी भोईटे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर थेट सवाल उपस्थित करत कामगारांना न्याय देण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की शहरातील अनेक असंघटित उद्योगांमध्ये किमान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अनेक कारखान्यांमध्ये महिला व पुरुष कामगार अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये काम करत असून त्यामुळे गंभीर अपघात आणि मृत्यूच्या घटना घडत आहेत. मात्र अशा घटनांनंतर संबंधित कामगारांना कायदेशीर हक्क व नुकसान भरपाई मिळण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. कामगार संघटनांनी कारखान्यांमध्ये नियमित तपासण्या होत नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला. कारखाना पातळीवर प्रत्यक्ष भेटी होत नाहीत, तपासणी अहवाल दिले जात नाहीत आणि मालकांकडून कामगार कायद्यांचे उघड उल्लंघन सुरू आहे. तरीही कामगार विभागाकडून प्रभावी कारवाई होताना दिसत नाही, अशी टीका करण्यात आली. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी संघटनांच्या मागण्यांची दखल घेत कार्यालयाकडे येणाऱ्या कामगारांच्या तक्रारी प्रामाणिकपणे निकाली काढल्या जात आहेत. ज्या ठिकाणी मालक कामगारांना कायदेशीर हक्क देत नाहीत त्या संदर्भातील वैयक्तिक तक्रारी दाखल कराव्यात. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. दरम्यान कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि औद्योगिक अपघात रोखण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवावी, कारखान्यांची नियमित तपासणी करावी, तसेच किमान वेतन कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी संयुक्त कृती समितीने केली आहे. या शिष्टमंडळात कॉम्र दत्ता माने, राजेंद्र निकम, आनंद गुरव, मदन मुरगुडे, हनुमंत लोहार, शिवाजी भोसले, सुनील बारवाडे, महिला आघाडीच्या बेगम नदाफ, सुवर्णा शिंदे, सोलापूर चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांना लेखी सूचना दिल्या, निवेदन दिले, तरी देखील सहाय्यक कामगार आयुक्त हे कामगारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने गेल्या महिन्यात एक व्यास या कंपनीमध्ये एक महिला अंगावरती लिफ्ट पडून जागीच मृत्यू पावली, मरण पावली. त्या कामगाराला किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतेही नुकसान भरपाई आज तागायती मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे परवा दिवशी चव्हाण या कारखान्यात एक महिला कांड्या मशीनमध्ये पदर अडकून ती देखील फास लागून जागच्या जागी मरण पावली. त्या देखील कामगारांना कोणतेही आजपर्यंत तिला वेतन हक्क मिळवून दिला नाही, नुकसान भरपाई देखील दिली नाही. तरी या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय इचलकरंजीचे अशा घटनांमध्ये जाऊन कारखान्यात व्हिजिट करत नाहीत. त्या मालकांना रेकॉर्ड ठेवलं आहे का नाही, काही किमान वेतन दिले का नाही याची विचारपूस देखील हे सहाय्यक कामगार आयुक्त करत नाहीत. हे इतर सहाय्यक कामगार आयुक्त हे मालकाचं सहाय्यक कामगार आयुक्त झालं आहे. हे कामगारांचं सहाय्यक कामगार आयुक्त नसून हे मालकाचं सहाय्यक कामगार आयुक्त झाल्यामुळे आम्ही त्यांचा काल कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निषेध करून भविष्यात जर ह्या कामगारांना न्याय न मिळाल्यास या इतर काही सहाय्यक कामगार आयुक्त व लेबर ऑफिसर यांची तातडीने बदली करून यांची चौकशी करून ताबडतोब यांना घरचा निरोप द्यावा, अशा मागण्याचे निवेदन आम्ही काल त्यांना दिलेले. जर या कामगारांना न्याय न मिळाल्यास अप्पर कामगार आयुक्त मुंबई व अप्पर उपायुक्त मुंबई पुणे यांना लवकरच कामगार समिती शिष्टमंडळ भेटून या सदरच्या अधिकाऱ्यांच्या माहिती जी काय कामगारांच्या विरोधात काम करते त्याची माहिती समक्ष भेटून निवेदन देऊन यांची ताबडतोब चौकशी लावून यांना बदली करावी, अशी मागणी आम्ही कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आम्ही करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.